बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा कार्यक्रम पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील 40,000 लाभार्थींना घरकुल मंजुरी पत्र व 20,000 लाभार्थींना पहिला हप्ता अनुदान वर्ग आदेश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन यस यांच्याकडून खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांचे वृक्ष देऊन स्वागत केलं. कार्तिकेयन यस यांचं स्वागत दीपाली पाटील यांनी केले. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. कार्तिकेयन यस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या योजनेचा 10 लाख लोकांना लाभ मिळणार आहे. 1,58,730 रुपये मिळणार आहेत. डोंगर भागाला 10,000 एक्स्ट्रा मिळणार आहेत. अमित शहा यांच्या हस्ते 25,000 लोकांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. आम्ही सोबती घरकुलाची ही योजना सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार अमल महाडिक यांनी पंतप्रधान आवास योजनेबद्दल खासदार धनंजय महाडिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन आणि धन्यवाद मानले. पंतप्रधान आवास योजनेबद्दलची माहिती दिली. जास्त निधी मिळावा यासाठी येणाऱ्या अधिवेशनात मागणी करण्यात यावी अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांना केली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं घर मिळालं पाहिजे. 46,000 पेक्षा जास्त लोकांना घर मिळण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोल्हापूरमध्ये 21,000 घरांना पहिला हप्ता देण्यात येणार आहे. 2014 ते 2024 3.5 करोड लोकांना घरकुलं दिली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गावामध्ये थेट प्रक्षेपण होत आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे डायरेक्ट पैसे जमा होतात. 10 मार्चपासून दिल्ली येथे अधिवेशनात घरकुलाला 2.5 लाख रुपयाची मागणी पाहायला मिळेल. 24 तारखेला शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुषमा देसाई यांनी ग्रामीण लाभार्थी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती दिली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट प्रक्षेपणद्वारे मार्गदर्शन केलं. महाआवास योजनेचा एकही लाभार्थी वंचित राहू नये आणि कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये. अटल किंवा कामगार योजनेतून लाभ घ्यावा असे आवाहनही केले. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह अमृता बुगले, कोल्हापूर.